अच्छा, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. अजून किती दिवा अंधार आहे सध्या. अजून दिवा लावून 17वा श्लोक 16वा झाला होता. 17व्यापासून सुरुवात. 16वा झाला होता. किम कर्म किम अकर्मेति कवयो अपि अत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. कर्म क्या है और अकर्म क्या है, इस प्रकार इसका निर्णय करने में बुद्धिमान पुरुष भी मोहित हो जाता है. गीतेतलं हिंदीत वाचून दाखवतोय. काय करायला हवं, काय नको करायला, काय करण्यायोग्य, काय न करण्यायोग्य. इसलिए वह कर्म तत्व मैं तुझे भली भांति समझाकर कहूंगा, जिसे जानकर तू अशुभ से अर्थात कर्म बंधन से मुक्त हो जाएगा. हा मागच्या वेळेचा शेवटचा श्लोक होता. थोडासा अजून पुन्हा नीट व्यवस्थित समजून घेऊ आणि आजच्या श्लोकातून सुरुवात करू. 17व्या श्लोकापासून. कर्मणो हि अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. कर्माची गती गहन आहे म्हटलं. हा प्रसिद्ध हे तुकडा आहे या श्लोकाचा. गहना कर्मणो गती. जेव्हा लक्षात नाही आलं, कळलं नाही काय कसं झालं, हे कसं झालं, असं का झालं, तर लोक म्हणून देतात की गहना कर्मणो गती. गहन आहे बाबा, रहस्यमय आहे, हे समजण्यासाठी कठीण आहे. कर्माची गती गहना कर्मणो गती. कर्मण्य अकर्म यः पश्येद अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्मकृत. आणि मग तिथपासून जे श्रीकृष्ण म्हणतोय मी समजावून सांगतो नीट तुला, त्याचं वर्णन सुरू होईल. ते थोडंसं समजून घे पुन्हा एकदा. हे कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय. त्यात म्हटलं कर्म काय, करण्यासारखं काय, करणं म्हणजे काय, कार्य करणं म्हणजे काय, अकर्म म्हणजे न करणं, आणि विकर्म म्हणजे जे नको करायला ते करणं, उलट काम करणं. हे तिन्ही नीट समजून मग त्याच्याप्रमाणे आचरण असायला हवं, कर्म करायला हवं, श्रीकृष्णाचं म्हणणं. तर पण यात समजदार लोकही मोहित होऊन जातात. जे करायला हवं ते नाही करत, जे नको करायला ते करतात, किंवा करण्याला न करणं समजतात, न करण्याला कर्म समजतात. तर हे कसं, हे नीट समजून घेऊ आज. आणि मग त्याचं तत्व उरलेला अध्याय, चौथा अध्याय, त्याचंच निरूपण आहे. चौथा अध्याय 5व्या अध्यायात ते सुरूच राहतं. कालच्या इकडे जे सत्र सुरू एक तर इंग्रजीत, त्यात मी सांगतो ते 3रा, 4था, 5वा अध्याय हे सोबत आहेत तसे. जसं आता दत्तांच्या पोथीचा सप्ताह सुरू होईल पुढच्या आठवड्यात, त्यात काही अध्याय येतात जे सोबत असतात. असं एक वेगळा अध्याय वाचून नाही होत. ती गोष्ट सुरू राहते पुढे, गोष्ट किंवा उपदेश जो असेल तो सुरू राहतो. तसंच भगवद्गीतेतही जणू हा 3ऱ्या अध्यायात सुरू झालेला कर्मयोग, 3ऱ्या अध्यायाचं नाव फक्त कर्मयोग, 4थ्या अध्यायाचं नाही म्हणून संपला असं नाही. 3ऱ्या अध्यायात सुरू झालेला विषय 4थ्याही अध्यायात सुरू आहे आणि 5व्याही अध्यायात सुरू राहते. हे 3 अध्याय मिळून खरा पूर्ण कर्मयोग 3 4 5. पहिल्या अध्यायात काय होतं, विषाद योग होता, दुःख निरूपण होतं, कन्फ्युजन होतं, समजत नाही काय करावं हा प्रश्न होता, सोडून जावं की राहावं हा प्रश्न होता. 2रा अध्याय जो सगळ्यात मोठा अध्याय, 2रा आणि शेवटचा, त्यात मलमपट्टी ताबडतोब इमर्जन्सी रूम मध्ये, हॉस्पिटलमध्ये येऊन जसं उपचार करतात लवकर, तसं ज्ञान उपदेश करून सांख्य योगाद्वारे श्रीकृष्णाने सांत्वना देऊन आणि स्पष्टीकरण केलं. आणि मग ज्ञान दिल्यानंतर थोडं ज्ञान मिळाल्यावरच कर्म करायला हवं. एकदम पहिल्यांदा जी मुलगी पोळ्या बनवायला शिकते तर समोर नुसतं कणकीचा डबा ठेवला आणि म्हणजे पाणी टाकून बनव पोळ्या, तर गडबड होईल. थोडं शिकावं लागतं. सायकल आणून दिली, म्हटलं चल आता तू 8 वर्षाचा झाला, सायकलने जायला लाग शाळेत, तर धडा पडेल. किती वेळ प्रयत्न केला तरी पडेल.
थोडं शिकावं लागतं कुठल्याही गोष्टीबद्दल. आणि मग पहिले ज्ञान संपादन. ज्ञानाला समोर ठेवून अंधारातून बाहेर वाटचाल करायची असेल, तर हातातला टॉर्च जो आहे तो समोर पहिले प्रकाशात उजेडात जे दिसत नव्हतं आधी ते आता दिसेल आणि मग त्याच्याप्रमाणे वाटचाल करता येईल. तर भगवद्गीता रूपी टॉर्च आहे, फ्लॅशलाईट आहे आपल्या समोर. त्याचं पहिले समजून घेऊन त्या ज्ञानाचा उपयोग करून मग कर्म करायला हवं. तर ते दुसऱ्या अध्यायात होऊन तिसऱ्या अध्यायात मग आता कर्म करण्याचं. कर्म करावंच लागेल. अंधारात नुसतं जंगलातच पडला राहशील, अंधार असो उजेड असो, जर चालत नाही गेला, आपल्या कर्मेंद्रियांचा उपयोग नाही केला, पुढे पुढे वाटचाल जर नाही सुरू ठेवली, प्रगती जर नाही केली, इथून बाहेर या बंधनातून या मोहातून वैराग्य प्राप्त करण्यासाठी जर झटला नाहीस, तर इथेच पडला राहशील. आणि हिंसक पशु जे आहेत, आज न उद्या तुझं पर्दाफाश करून जाते. इथेच मृत्यू. मग बोलण्याच्या पद्धतीत सांगायचं झालं तर म्हणून निघावं लागेल. तुला फ्लॅशलाईट दिला आहे, समोर दिसते वाटचाल, प्रकाश आहे, मार्ग कळतो आहे, मार्ग निर्देशही केला भगवद्गीतेने. आता हे करावं लागेल. हे तिसऱ्या अध्यायात चालावं लागेल. म्हणून अजून उलट्या दिशेने चालत गेलं तर, घनदाट जंगलात अजून मध्यभागी चालत गेला तर, फ्लॅशलाईट उलट्या दिशेने करून चालत गेला तर, मी तर फ्लॅशलाईटही वापरतोय, तू म्हणतोय तर टॉर्च वापरून आलो मी कृष्णा, आणि चालू नाही राहिलो. अरे पण या दिशेने नाही, या दिशेने चालायचं होतं. किंवा हातपाय हलव नुसतं म्हटलं त्याने, जरा तुला हातपाय हलवा लागेल, तर जागच्या जागी उभं राहून हातपाय हलवायला लागलं तर, की टॉर्च लावली आणि हातपाय जागच्या जागी, तरी बाहेर नाही पडणार, दुःखातून सुटका नाही होणार. तर त्याच्याप्रमाणे ज्ञान दिलेल्याचा उपयोग कर आणि बरोबर दिशेने पुढची समोरची वाटचाल करत राहा. उलटीकडे नको जाऊ किंवा जागच्या जागी नको जाऊ, असा समजून घेण्यासाठी म्हणण्याचा असला तर मार्ग. तर या सगळ्याचा अर्थ काय आहे, तर कोड्यात बोलणं तर ठीक आहे, पण आपल्या रोजच्या जीवनासाठी दिवस रात्र जे समोर असतात त्यांच्यासोबत वागण्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या मनासोबत समजूत घालण्यामध्ये, आपल्या बुद्धीने योग्य निर्णय करण्यासाठी त्याचा उपयोग काय. तो म्हणतो आता जे आपण ऐकलं की अरे सगळे मोठे मोठे लोक, ज्ञानी लोक मोहित होऊन जातात. मोह म्हणजे उलट ना सांगितलं तर, मोह म्हणजे उलट ज्ञान. नको तिथे मन लावणं आणि जिथे लावायला तिथे मन न लागणं म्हणजे मोह. जे आपले नाही आहे ते आपले वाटणं आणि जे आपलं आहे तो आपला न लक्ष नसणं तो मोह. पायाने चालणं, डोकं वर धरणं सोडून डोक्यावरून चालण्याचा प्रयत्न करणं आणि सतत सतत पडत जाणं आणि पाय वर हलवणं, तसं तो म्हणजे मोह. तर तसं न व्हावं ह्या गतीसाठी ते मी विसरायच्या आधी एका माझ्या मित्रांनी प्रश्न विचारला होता कर्मयोगाचा, की एक संभ्रमात आहे की डॉक्टर आहे, त्या लहान मुलांचं दुःख पाहिल्यावर त्याचा प्रश्न होता भगवद्गीतेत कर्मयोगाप्रमाणे असं का होतं. कर्माचा जो अकाट्य सिद्धांत आहे, कर्मयोगाचा सिद्धांत, की फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, फळ मिळूनच राहील आणि आपलं पूर्वसंचिताचंच फळ आहे. तर लहान मुलांना जर त्रास होतो, लहान मुलांना जर रोग होतो किंवा शारीरिक कष्ट होतात, त्यात कसं असं दिसण्यात येत नाही की लहान मुलांनी इतकं काय केलं असेल. 3 वर्षाचं बाळ, 4 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची मुलगी, इतके तर कर्म नसतील केले असे, आता 3-4 वर्ष जीवन झालं, असं कसं ते नाही कळत. हे आपलं समजू शकतं मोठ्या वृद्ध व्यक्तीला. किंवा 2 गोष्टी आहेत त्यात. एक तर की ही यात्रा आपली जीवन यात्रा ही शरीराची यात्रा आहे. फक्त 3 वर्षाचं बाळ, 4 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची मुलगी. कर्म शरीराला लागून नाही, शरीरासोबत नाही जात. कर्म आपल्या मनासोबत, आपल्या संस्कारांसोबत जातात. 6व्या अध्यायात पुढे आपण जेव्हा पोहोचू ध्यान योगात, आत्मसंयम योगात, त्यात मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ममैवांशो जीवलोक जीवभूत सनातन मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हा श्लोक येतो की तसा हा जीव जो आहे, आत्मा जो आहे, तो माझाच अंश आहे, चेतन आहे, चेतन अमल सहज सुख राशी, ईश्वर अंश जीव अविनाशी. श्रीराम रामायणात म्हणतात माझा जीव जो आहे तो चेतन आहे, अमल आहे, त्याला काही संस्कार नाही लागत जीवाला.
त्याला काही मळ नाही लागत माझा अंश असल्यामुळे, आणि अविनाशी आहे, त्याला रोगराई नाही होत, त्याला कष्ट नाही सहावे लागत. आभास मात्र होतो. दिव्याजवळ हात नेला, फायरप्लेस लावतो, इकडे आम्ही शेकोटी पेटवतो. शेकोटीच्या जितक्या जवळ जवळ गेलं तितक्या उष्णतेचा आभास होतो. म्हणजे हातही जळून जातो, शेकोटीतले लाकडं जळून राहिले, तसे हात नाही जळून जात. एकदा शेकोटी लावली तर आजूबाजूला बसलेले सगळे जळून भस्म राख झाली, तसं नाही होत. त्यांना उष्णता फक्त मिळते, प्रकाश मिळतो. त्याचे जे गुणधर्म आहेत तेच प्राप्त होतात. तेवढ्यापुरती आपला उपयोग करून आपलं शरीर उष्ण न करून आपण आपलं काम निभावू शकतो. अंतर जर ठेवलं तर, दूर जर राहिलं तर, चिपकून नाही झालं, हट्ट जर नाही केला की नाही मलाही गरम व्हायचं आहे, त्याच्यातच जाऊन उडी मारून बसायचं असेल तर मग जळून खाक लागेल. थोडक्यात समुद्र दुरून काठी राहून बघणं, थोड्या 2-4 लाटा घेणं, कमरेपर्यंत ठीक आहे. मग खूपच हट्ट केला की आतच जायचंय, तर मग बाहेर निघणं मुश्किल होईल. तर तसं जीवात्मा हे शरीर धर्मासोबत राहून अनुभव तर घेऊ शकतो, आभास मात्र होतो, पण प्रत्यक्ष नाही जळत. कुठलाच जीवात्मा प्रत्यक्ष दुःखी कष्टी नाही होत, ऍक्च्युअली वास्तविक रूपाने नाही, पण अत्यंत जवळ असल्यामुळे तसं वाटतं की अरे हो गरम आहे, म्हणून गरम आहे याचा अनुभव झाला, पण जळला नाही. हे जर अंतर ठेवलं थोडं, देह आणि देहीमध्ये आपण जर अंतर ठेवलं की मी शरीर नाही, शरीराला होणारे कष्ट मला नाही होत आहे, अनुभव होतो आहे, लक्षात येत आहे, कळत आहे कसं दुखत आहे, कसा अपमान होतो आहे, कसं निंदेचं दुःख आहे, कसं माझं ऐकत नाही आहे, हे कळत आहे, पण माझा अपमान नाही होत आहे, मी नाही जळत आहे. त्यावेळी जर अंतर ठेवू शकलं तर असं त्या म्हटलंय की माझा जीव नाही. रामायणात म्हटलं, कृष्णाने भगवद्गीतेत म्हटलं, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. आपल्या स्थितीत जर राहिला हा जीव, गॅप जर ठेवली, थोडं शेकोटीपासून थोडं दूर जर राहिला, अंतर समजून आपल्या, तर सहज सुखात राहू शकतो, विनासायास मस्त पूर्ण जीवन आनंदात राहू शकतो. हम है अपने आप हर परिस्थिती के बाप. तसा. आणि श्रीकृष्ण म्हणतो की हे मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. हा जीवात्मा नाही तळपत, वास्तविक मन जे आहे, 6 इंद्रियांचा 6वं इंद्रिय मन, 5 इंद्रिय जे नाक कान डोळे त्वचा, तसं जिव्हा आणि मन हे आकर्षित करून आपल्यासोबत जातं, संस्कार जातात. पृथ्वी जड जे शरीर आहे, पृथ्वी तत्व इथेच राहून जातं शरीर जळाल्यानंतर, आणि जल तत्व इथेच राहून जातं. पाण्याची वाफ होऊन जाते शरीरातल्या अंत्येष्टी नंतर, आणि पृथ्वी तत्वाची राख होऊन जाते. राख आणि वाफ, ओरलेले जे 3 तत्व आहे, तेज तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व, ह्या 3 मध्ये सूक्ष्म संस्कार. जसं जिऱ्याची फोडणी दिली घरी, तर फोडणी तर स्वयंपाकघरात दिली, पण वरपर्यंत बाहेरपर्यंत हिंगाचा जिऱ्याचा वास कसा केला, ते जिरं तर नाही पोचलं ऍक्च्युअली, त्यामुळे तोंडात नाही टाकलं, पण कळून राहिला, कारण त्याचं जे तेज तत्व आहे, अग्नी रूपाने ज्याला त्याचे संस्कार मिळाले, आणि वायू तत्व आहे, हवाचा झोका ज्वाला, आणि आकाश तत्व जे आहे, स्पेस म्हणजे एम्प्टी स्पेस, त्या 3 ते संस्कार सर्वदूर जितकी त्याची ताकद असेल, जितक्या प्रकर्षाने असेल, तिथपर्यंत पोहोचले ते संस्कार, आजूबाजूच्या सगळ्यांना लक्षात आलं. तसंच हे मन जीवनभर केलेले कर्म, इच्छा व्यक्त केलेल्या इच्छा, केलेले अन्याय, दुःख सहन केले, हे सगळ्याचा अनुभव गाठोडी आपल्यासोबत घेऊन जात आहे. पुढची यात्रा सुरू होते. आणि भगवद्गीतेत म्हटलं, जिथे यात्रा सोडली तिथे एक्झॅक्टली तिथूनच पुढची यात्रा सुरू होते. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. हेही 6व्या अध्यायात हा श्लोक. प्रत्येकच जीव योग मार्गावर आहे. वाईटातला वाईट, कुचीन, अत्यंत नीच व्यक्ती सुद्धा योग मार्गावर आहे, पण बोलत्या खूपच स्लो पद्धतीने किंवा गोल गोल फिरून मध्येच उलट्या दिशेने जाऊन, माहिती नाही कुठे आहे, जे शोधतोय ते कुठे प्राप्ती होईल, आत्म्याची तृप्ती, शांती, आनंद, प्रेम,
हे कुठे कशाने मिळेल हे माहीत नसल्यामुळे भलत्या दिशेने चाललाय, उलट्या दिशेने चाललाय. ज्याला मार्ग मिळाला गुरुचा निर्देश होऊन, गुरु उपदिष्ट मार्गेण मन शुद्धिम तु कारयेत, अनित्यम खंडयेत सर्वम यत्किंचित आत्मगोचरम. हे शिवपुराणातल्या शिवगीतेतल्या जे 3 अध्यायात येतात मध्यभागी, त्याला ज्याला गुरुगीता म्हणतो, दत्तांच्या पोथीच्या शेवटी असते गुरुगीता. त्यातल्या 2ऱ्या अध्यायातला 3रा श्लोक, गुरु उपदिष्ट मार्गेण, जसा निर्देश केला. इथे गीता रूपी गुरु आहे, आद्य गुरु श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले गुरु ग्रंथ साहेब आहे ते. उपदिष्ट मार्गेण मन शुद्धिम तु कार, आपल्या मनाची शुद्धी करावी. अनित्यम खंडयेत सर्वम, जे काही अनित्य आहे हे शिव पार्वती संवादात येतं. हे जे श्लोक म्हणतोय हे भगवान महादेव शंकराचा उपदेश आहे. जे जे काही अनित्य आहे त्याचं खंडन करावं. यत्किंचित, मात्र फक्त आत्मगोचर, आपला आत्मा जो आहे, आपलं आत्मस्वरूप आहे, आपलं आतलं स्वरूप, आत्मस्वरूप स्वभाव जो आहे ते त्यातच आपले लक्ष द्यावं. अनित्यम खंडयेत सर्वम, जे काही अनित्य आहे त्याचं खंडन करावं. उपहास, दुर्लक्ष करावं, विशेष लक्ष न द्यावं. काय काय अनित्य आहे बघा, आजूबाजूला आपल्या सगळंच अनित्य आहे. सगळ्या वस्तू अनित्य आहे, व्यक्ती अनित्य आहे, अनुभव अनित्य आहे, स्वतःचा देह सुद्धा अनित्य आहे, डोक्यावर उगवलेले केस अनित्य आहे, एकूण एक गोष्ट, वस्तू सगळंच अनित्य आहे. तर त्यात विशेष लक्ष न द्यावं असा शिवजींचा उपदेश पार्वती समोर व्यक्त केलेला. अनित्यात लक्ष नाही, जे नित्य आहे सोबत आपल्या त्यात लक्ष. नाही तर मग उलटी यात्रा, भटकंती, आणि मग दुःखामध्येच राहण्याचा. तर हे जे संस्कार घेऊन जातं मन, ती यात्रा सुरू राहते. योग भ्रष्ट झालेला श्रीकृष्ण म्हणतो गीतेत, पुन्हा जिथे होता तिथे, जिथून सुटली यात्रा, जिथे देह सुटला, जिथे मरण आला, जेवढी प्रगती केली ते एवढं तासूभर सुद्धा नुकसान नाही होत. कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा वापस त्याला नाही पाठवलं जात, तिथून सुरुवात होते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, 2ऱ्या अध्यायात येतो हा श्लोक भगवद्गीतेचा. थोडा जरी प्रयत्न केला या दिशेने तरी पण प्रगती होते, तिथून पुन्हा सुरुवात होते, भयापासून रक्षा होते. ज्या प्रमाणात प्रयत्न केला आत जाऊन आपल्या आत्म्यात तृप्त राहण्याचा, इतरांपासून पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, जे म्हटलं ते आपलं देह मानून जर केलं तर पराधीन आहे, आणि आत्म्या रूपात गेलं तर स्वाधीन आहे. त्या रामाच्या मध्ये जर मन लागलं तर स्वाधीन आहे. राम सोडून त्याच्या मायेमध्ये जर लागला, मायापती सोडून माये, तर मग पराधीनच आहे. तर जिथे यात्रा संपली तिथून सुरू. लहान बाळाला कॅन्सर झाला, कोणाला काही झालं, मुलांचं काही मृत्यू, हे त्या लहान मुलांच्या डॉक्टर असावा कदाचित, त्याचा प्रश्न होता. ते असं नाही झालं की आत्ता जन्म झाला तिथून कोणते पाप केले त्यांनी, तर काही जबाबदारी नव्हती. ती यात्रा मागच्या जन्मोजन्मींची यात्रा सुरू होती त्या जीवात्म्याची. तर उदाहरण द्यायचं झालं, समजा मी देव्यांच्या माळा लावल्या नाही, इथे आता क्रिसमससाठी जसं मागे हा क्रिसमस ट्री लावला घरात, आणि घराच्या भोवती बाहेर कान्हानी माळा लावल्या पोर्चमध्ये. तर समजा त्या माळांमध्ये असं असलं की बा 5 पिवळे दिवे, तर दर 5 पांढऱ्या किंवा पिवळ्या दिव्यानंतर एक रंगीत दिवा, लाल दिवा किंवा हिरवा दिवा किंवा निळा दिवा, पण त्या रंगीत दिव्यांच्या मध्ये 5 पांढरे दिवे, पिवळे दिवे, दर 5 दिव्यानंतर रंगीत दिवा, अशी माळ लावली समजा. आणि त्या 5 पांढऱ्या पिवळ्या दिव्यानंतर मध्ये एखादा समजा 4था दिवा फुटला ना, पांढऱ्या दिवे 5 नाही, आणि त्याच्यानंतर अजून एक 5वा दिवा, आणि मग पुन्हा रंगीत दिवा, आणि मग असे झाल्यानंतर समजा 3रा दिवा फुटला, आणि मग 2 पांढरे दिवे, आणि मग पुन्हा रंगीत दिवा. असे मधून मधून काही बल्ब फ्यूज झालेले दिसतात, असे माळांचे बल्ब फ्यूज झालेले. तर समजा कोणी म्हटलं की अरे आपला तर नियम होता की दर 5
दिव्यानंतरच रंगीत दिवा. इथे तर एकाच दिव्यानंतर रंगीत दिवा का दिसून आला मला? अरे असं एक दिव्यानंतर नाही, त्याच्या आधीचे जे 4 दिवे आहेत हा फ्यूज झाला बल्ब, म्हणून तुला असं वाटतंय की या रंगीत दिव्याच्या आधी एकच दिवा आहे का पिवळा? 5 दिवे आहेत, तर नीट लक्ष देऊन बघ, पण एक मधला फ्यूज झाला. 5 दिव्यानंतर पुन्हा रंगीत दिवा आणि मग इथे ना 3 दिव्यानंतरचा बल्ब फ्यूज होऊन गेला. त्याच्यामुळे तुला असं वाटतं की 3 नंतर 2च दिवे लावले फक्त, पिवळे आणि मग रंगीत दिवा. तर कथे 2 दिसते, कुठे 3 दिसते, कुठे 4 दिसतात रंगीत दिव्यांच्या मध्ये. कारण मधले जसे जसे दिवे फ्यूज झाले तसे. कारण ती गिनती तिथून सुरू झाली, जिथून त्याला मनात असा का संभ्रम आला, कारण की तो गिनून राहिला काय जिथून दिवे लागू आहेत, पण आधी झालेला फ्यूज झालेले दिवे न मोजल्यामुळे. तसे ही यात्रा या शरीरात जे भोगावं लागते आहेत, शारीरिक कष्ट, आधी भौतिक, आधी दैविक, आधी आध्यात्मिक, आधी आत्मिक ताप जे आहे ते एक सलग यात्रा सुरू आहे आपली जीवनाची. हे मुख्य लक्षात घ्यायला माझा मुख्य म्हणण्याचा सांगण्याचा उद्देश आहे. आपली यात्रा जी सुरू आहे ही ज्या 20 एप्रिलला जन्म झाला 1968 साली, तिथून माझी यात्रा नाही सुरू झाली आहे. तो एक फक्त स्टॉप होता, थोड्या वेळासाठी विश्रांती होती त्याच्या आधीच्या क्षणी, आणि तिथून यात्रा कधी केव्हा जन्मोजन्मीची अनादी आहे जीवात्मा सुद्धा. समुद्र जेव्हापासून बनला, जेव्हा केव्हा झाला असं सुरू, तेव्हापासून लाटा सुरू झाल्या. असं नव्हतं की एक 7-8 हजार समुद्र होता, फक्त लाट नव्हती. स्तब्ध होता, असा आरशासारखा बर्फासारखा होता असेल, किंवा पाणी समुद्र होता पण पाणी नव्हतं. जेव्हा समुद्र झाला, जसे वारे तशा लाटा सुरू झाल्या. कोणाच ठाऊक केव्हापासून लाटा आल्या. त्याला काही अर्थ नाही की समुद्र केव्हा आणि लाटा केव्हा, दोन्ही एकच आहेत. तसा सिद्धांत आहे शास्त्रांचा की जेव्हापासून ईश्वर तेव्हापासून जीव, शिव आणि जीव एका सोबत झालेले. तो पहिल्यांदा नंतर झाले असं नाही. त्याच्या मनातल्या संकल्पाने ताबडतोबच निर्माण झाले. सूर्यप्रकाशात व्यक्ती उभा आहे, त्याची साली थोड्या वेळाने येईल असं नाही होणार. व्यक्ती उभा आहे जर प्रकाश असेल तर, आणि तो स्वयंप्रकाशी आहे, तर त्याची सावली इथे सोबतच आहे. तसंच आपण अनादी आहोत जीव रूपानी. जेव्हा ईश्वर जेव्हापासून तेव्हा आत्ताही त्याच्या सोबत आहोत, फक्त माहित नाही, विसरून गेलो, कळत नाही. हेच अर्जुन विसरून गेला म्हणून कन्फ्युज झाला. आणि हेच जेव्हा त्याला समजलं, तेव्हा शेवटी अर्जुनाचं शेवटचं वाक्य काय भगवद्गीतेतलं, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. अरे हो हो बरोबर आहे, आता आठवलं, मी विसरूनच गेलो होतो की मी आणि तू अलग नाही, तुझ्या सोबतच मी नेहमी होतो, तू सतत माझ्या सोबतच आहेस. मला खरं म्हणजे काळजी करायची गरजच नव्हती, कधी चिंता नावाची वस्तूच नव्हती, काही मानून घेतली होती मी खरं म्हणजे. कारण लक्ष विसरून गेलो की तू माझ्या सोबत आहे, त्याच्यामुळे माझं अनिष्ट होऊच नाही शकत. जे काय होते ते वाईट नाही होत आहे, मला दिसतंय वाटतंय वाईट होत आहे, कारण मी एवढाच भाग पाहतोय त्याचा. हे 2-4 दिवसच पाहून राहिलो वाईट होऊन राहिलं, एवढं एक आयुष्यच पाहून राहिलो फक्त, इतके दुःख इतका मान. पण माझी यात्रा लंबी यात्रा आहे. धरमपेठेपासून बर्डीपर्यंतच फक्त नाही, कुठं स्वामीनगर पासून निघालेली महालात चाललेली बस आहे ती तिकडे. एवढ्या 2 स्टॉप मध्ये ट्रॅफिक आहे, म्हणजे पूर्ण यात्रा खराब आहे असं नाही होत. थोड्या वेळासाठी खड्डे खुड्डे असले तर, पण पुढे डांबरी रस्ता, अजून सिमेंटचा रस्ता राहू शकतो. कोणता रस्ता निवडला, ड्रायव्हरचं कौशल्य कसं आहे, कुशलता त्याच्याप्रमाणे अनुभव होऊ शकतो. तसंच लहान मुलांना रोगराई झाली, ती आत्ताची फक्त यात्रा, कोणाचीच यात्रा आत्ताची नाही. तर मग जे होऊन गेलं तिथे लक्ष न देता पुढचा प्रवास, मुख्य प्रयोजन काय भगवद्गीतेचा, भगवद्गीता कुठेच आपल्याला पश्चाताप आणि रडत बसणं आणि डोकं फोडून घेणं आणि हाय हाय करणं, दुसऱ्यांना शिव्या देणं, इथे असं कुठेच संकेत नाही. याच्यासाठी वेळच नाही त्या संवादात. युद्ध समोर शंखनाद झालेला आहे. थोड्या वेळात आता शरसंधान होऊन सुरू होईल. इथे सगळ्या पुढे काय, मग आता काय, जे झालं ते झालं, जे झालं त्याची गाठोडी बांधून फेकून मागून पुन्हा मागून वळून बघण्याची आवश्यकता नाही. श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे की अरे मागे तर असं झालं होतं, तुम्ही तर तसं म्हटलं होतं, मग मला असं केलं तसं केलं, त्याचा संबंध नाही. इथे आत्ता काय आणि पुढची यात्रा, तरच मग रोगराईपासून सुटका, मुक्ती, अपमाना, निंदा, हानीपासून.
नाही तर मग जसं हे सुरू यात्रा तीच पुन्हा खट्टे टक्के टोणपे खातच जन्मोजन्मी तीच यात्रा सुरू राहणार. तर वन्स अगेन त्या मित्राच्याला उपदेश करून म्हणतोय, या सत्रात आता नाही येतो, पण त्यांनी गीतायोग ऐकल्यानंतर प्रश्न विचारला की लहान मुलांना रोग का होतात, त्यांनी काय पाप केलं, त्यांच्या काय चुका झाल्या. लहान मुलं हे शरीराने नुसते दिसतात, त्या प्रत्येक आत्माची यात्रा जन्मोजन्मींची आहे. ते आर्टिफिशियली लाईन्स ड्रॉ केलंय की हा जन्म, तो जन्म, तो जन्म. आपली वाटचाल ईश्वराच्या उपदेशाने, भगवद्गीतेच्या उपदेशाने पुढची वाटचाल कशी व्यवस्थित होणार आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार. या साधना मार्गाने सिद्ध अवस्थेला पोहोचणं हा उद्देश. तर आता आजच्या जे श्लोक होते 17, 18, 19 पर्यंत पोहोचायच्या आधी 16, 17, 18 ते श्रीकृष्णाने जे म्हटलं होतं की कर्म समजून करायला हवं. कर्म काय, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे. आणि मग एकदा ते कळलं की मग जे केलं ते व्यवस्थितच होणार, योग्यच होणार, धर्मच होणार. जे काही कुठलं कार्य केलं ते. त्याचं उदाहरण समजून द्यायचं झालं तर समजा दोरानी बांधायचं झालं. जसं यशोदेनी श्रीकृष्णाला मागच्या सत्रात मी म्हटलं तर बांधण्याचा खूप प्रयत्न केला, उखळाला, पण बांधल्या नाही गेला. समजा कोणाला दोरानी बांधायचं झालं, पण त्या दोराचं ना पहिलं टोक आहे ना शेवटचं टोक आहे. दोराला जर टोकच नाही आहे तर मग याचा अर्थ झाला की दोरच नाही आहे ना. तर मग बांधल्या जाण्याचा प्रश्नच नाही आहे. जसं मी ते जोक सांगितला की नुसते हातवारे करून घोड्यांना चणे टाकून राहिला, याला काय अर्थ नाही आहे. घोडे किधर आहे तर चणे किधर आहे, बोले न घोडा न चना. तसं दोराला ना समोरचं टोक ना शेवटचं टोक, तर मग बांधल्या जाण्याचा प्रश्नच नाही आहे. म्हणून तो म्हणतो की कर्म जर केला तर त्यांनी त्याच्यातून फळ निघणारच आणि फळांनी बांधल्या जाणारच. त्याच्यामुळे कर्म नको करू, अकर्म कर. पण हे रहस्यमय वाटतंय, मोहित होऊन जात. तोच म्हणतोय की लोक कन्फ्युज होऊन जातात या भाषेने की कर्म करेन, कर्म नकोही करू म्हणजे काय. कर्म जर केलं तर त्यातून फळ निघणारच. असं शक्य नाही की कर्माचं फळ नाही होणार. ना मागे मी हा अध्याय सुरू झाला त्या समजून सांगितलं होतं की जसं आपण कोणाला एक नाणं देतो तेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजू द्याव्या लागतात. नाण्यासोबत नाण्याच्या दोन्ही बाजू येतात. असं नाही म्हणत की वरची बाजू तू घे, खालची बाजू माझ्यासाठी राहू दे, चित्त तुझी पट माझी. तसंच कर्म जर केलं तर त्यातून दोन गोष्टी निघतातच, कर्माचं फळ आणि कर्मातून शिकवण. त्याचं ज्ञान जे आहे ते आपल्यासाठी जे शिकलो काय त्यातून, तर फळ जे निघतं त्यातून ते सगळ्यांसाठी, आजूबाजूला जे कोणी असतील त्या सगळ्यांसाठी. आणि त्यातली शिकवण जी आहे, दुसरी बाजू जी आहे ती आतली आपल्यासाठी, की यातून काय शिकायला मिळालं. ते कर्म जे करायचं ते पहिले ज्ञान संपादन करून समजून घेऊन सिद्धांत, मग कर्म करणं फळाच्या अपेक्षेने नाही. यात श्रीकृष्ण काय सांगेल हे जे समजून सांगितलं, 19व्या श्लोकापासून पूर्ण अध्याय संपेस्तोवर आणि 5वा अध्याय याच निरूपण आता सुरू राहील. बस याच सिद्धांताचं. आता जो हा विषय आला कर्म समजून घेण्याचा, की कर्म करताना जर मनात संकल्प असेल, सुरुवातीला संकल्प जर असेल आणि कर्म केल्यानंतर संपल्यानंतर फळाची आशा जर असेल, तर ते असं झालं की दोराचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक दोन्ही आहे शाबूत धरले आहे. म्हणजे मधलाही दोरा जर 2 टोक धरले तर त्यांनी मात्र मग बांधल्या जाणार. कुठलंही कार्य करताना, कुठलंही कर्म करताना, कुठलाही शब्द बोलताना, कोणाला काही दान देताना किंवा कोणाला काही मदत करताना, कोणासाठी काही स्वयंपाक करताना, कोणाला घरी जेवायला बोलवलं तर, कोणासाठी काहीही कुठलंही कार्य करताना जर मनात संकल्प असेल, म्हणजे कसं आहे की पर्सनल सेल्फिश आपले स्वार्थ बुद्धीने काहीतरी जर ठरवलं असेल की आपण असं करू की यांना हे देऊ म्हणजे मग आपल्या गरजेच्या वेळी ते आपल्याला देतील, आपण यांना अशी मदत करू, आता इतके पैसे देऊन देऊ म्हणजे मग मला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते येऊन माझं हे ऐकतील. आपण जर यांना इतके पैसे दिलं तर हे कदाचित मानून आपली केस जिंकल्या जाईल, की आपण जर असं करू म्हणजे मग त्यांना ते तसं होईल. हे म्हणजे कसं पक्का धरला रोग. मनात काहीतरी स्वार्थ बुद्धीने एक विचार आला की कर्म का करायचं आहे, लोकांना का बरं बोलवायचं आहे, गोड का बोलायचं आहे कोणाशी, कोणाला गिफ्ट का बरं द्यायची, आता गिफ्ट देण्याचा सीझन आला इथे, की म्हणजे आपल्याला आपलं चांगलं वाटेल, लोकांना वाटेल की आपण करतो त्यांच्यासाठी, पुढे आपल्याही कामात येतील.
हे जे मनाचे हा जो स्वार्थ स्वतःबद्दल पुन्हा लगेच स्वतःची जो विचार आला, यात माझ्यासाठी काय, हे बीज रोपला फळाच्या अपेक्षेचं तिथूनच. आणि मग कर्म केलं, गिफ्ट रॅप केली, गिफ्ट गेल्या लग्नाला गेलो, आम्ही पाकिटात 500 रुपये दिले, 1000 दिले, दुकानात गेलो अंबानीकडून हे आणलं, किंवा अजून कोणी कुठल्या दुकानात जात असेल त्यांना ते दिलं, जे कुठलं असेल त्याच्यामध्ये जे मनात आहे की आपली इमेज, आपल्याबद्दलचे विचार, त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटते, 4 लोकात काय बोलल्या जातं, हे जे रोप पेरल्या जाऊन राहिला मनामध्ये, संकल्प झाला, हे धरून कार्य केलं. आणि त्याच्यानंतर मग त्याला दुसरं टोक म्हणजे अपेक्षा. अरे इतकं केलं होतं आम्ही, तुम्ही एवढं नाही, असं आता तुम्ही करायला हवं. आम्ही इतक्या बोलवलं पण तुम्ही कधी नाही बोलवलं. आम्ही इतके रुपये दिले होते, इतके गिफ्ट दिला होता, तुम्ही नाही दिला. आम्ही इतकेदा फोन केला पण तुम्ही नाही फोन केला. ही अपेक्षा. हे 2 यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जिता. 19व्या श्लोकात आता पुढचा श्लोक राहील 19वा. ज्ञानाग्नि दग्ध कर्माणि तमाहु पंडितम बुधा. श्रीकृष्ण म्हणतो, ज्याचे सगळेच कार्य, सगळे कर्म ह्या 2 गोष्टी सोडून होतात. काम संकल्प वर्जिता, वर्जित केलं, त्याग केला, फाडून फेकलं, जाळून खाक केलं, सोड, संबंधच नाही, वर्जित केलं म्हणजे घरातून बाहेर हाकलला, वर्जित केलं म्हणजे उलटी केली, पुन्हा नाही, पोटात उलटी केली, आता नाही चाकणार ती. कोणत्या 2 गोष्टी? कुठलेही यस सर्वे सगळे कार्य. एक मनातला संकल्प सोडला, भगावून दिला की कुठल्या स्वार्थ उद्देश स्वार्थ बुद्धीने नाही, स्वतःचे काहीतरी इमेज साठी नाही. आणि दुसरं काय सोडून दिलं? अपेक्षा फळाची, की मी हे केलं तर ते व्हायला हवं. यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जिता. ज्ञानाग्नी, त्यातून ते कार्य अशा प्रकारे जे कार्य होईल ते फर्स्ट क्लास होईल, शांती देणार होईल, आनंद देणार होईल, कार्य करणाऱ्यालाही आणि ज्याच्या प्रति कार्य करतोय त्यालाही. त्या ज्ञानाच्या अग्नीत बाकी सगळे पाप भस्म होऊन जातील. ज्ञानाग्नी दग्ध कर्मा. दग्ध म्हणजे धगधगीत अग्नीत भग्न भस्म होऊन राख, काय फळ कर्माचे. मग बांधणार नाही, तो दोरच जळून गेला. ज्या दोराने बांधणार होत्या हवालदार चोराला, दोर जळूनच गेला. आता कशाने राखीने बांधणार मला त्यांनी? ही संपूर्ण जीवाची काय पिपास आहे? मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे. म्हणजे सगळे बोलण्यातही म्हणतात, दे रे बाबा आता मुक्ती देवा, इथून आता सुटका व्हावी, मोक्ष मिळावा. मुक्तीची इच्छा त्यालाच असणार जो बंधनाचा अनुभव करतोय. जो मी कालच्या उदाहरण दिलं तर लखपती करोडपती असला समजा, अत्यंत धनाढ्य, तर जसं राहतो आहे एअर कंडिशन मध्ये, जे अन्न जेवतो आहे आणि जे कपडे घालतो आहे आणि जो टीव्ही पाहतोय, तोच टीव्ही, तेच अन्न, तेच कपडे दिले त्या व्यक्तीला, फक्त म्हटलं की पण तू आजन्म ठेप, 10 बाय 10ची खोली कोठडी, इथून आता मरेस तर सुटका नाही. तुझे पैसे तुझ्याच नावाने राहतील, तुझ्याच बँकेत आहे, आणि तुला हे खायला प्यायला मिळते जे काही टीव्ही, पण तुला आजपासून इथून बाहेर नाही. दॅट्स इट, मरेस तर शक्यच नाही मग त्याला तोच पुन्हा पूर्वीसारखा आनंद मिळणं, कारण बंधनात पडला, आपले फ्रीडम नाही मिळालं, आपलं स्वातंत्र्य नाही मिळालं. जिथे मला ज्यावेळी जिथे जायचं, ज्याच्याशी भेटायचं, जसं करायचं, ती आता मुभा नाही राहिली. सगळं उपलब्ध आहे, पण नुसतं बांधून दिलं तर. कारण मुख्य किंमत कशाची आहे? बंधनाची आहे. त्याला म्हटलं कार्य तुला बंधनातून सोडतं, पण तुला मग तुझे हे खाणं पिणं बदलेल, तुझं टीव्हीवरचे दुसरे शो पाहावं लागतील, चालेल का? कपडे दुसऱ्या प्रकारचे घालावे लागतील, बंधनातून सोडतं. म्हणजे ठीक आहे, चालेल, बंधन नको, मला माझं स्वातंत्र्य हवं. शिवाजी महाराजांचं प्रसिद्ध वाक्य रामदास स्वामींच्या आशीर्वादानंतर, पारतंत्र्याच्या श्रीखंडपुरीपेक्षा आम्हाला स्वातंत्र्याची भाकर भाजी प्रिय आहे. आपल्या घरचे 2 तुकडे मोडून खाणं परवडेल, पण दुसऱ्याची नको. तर हे स्वातंत्र्य हवं आहे, सुटका हवी आहे, मुक्ती हवी आहे, त्यालाच ज्या बंधनाचा अनुभव करतात. बंधन कर्म नाही बांधत, भगवद्गीतेप्रमाणे.
कर्म जड आहे, म्हणजे कर्माला स्वतःची अक्कल नाही आहे. कर्म स्वतःहून स्वतःला नाही करत. कोणाला थापड मारायची झाली, कोणाचा अपमान करायचा झाला, तर तो शब्द तो आपणहून नाही निघाला तोंडातून बाहेर. हात मी इथे जर धरला तर इथेच धरला राहील, जोपर्यंत मी नाही म्हणत की वर हो आणि थापड मार. ते कर्म जड आहे. करता त्याला जेव्हा प्रेरणा देतो तेव्हा ते कर्म होते. तर जी वस्तू जड आहे ती आपल्याला बांधू शकते का? दोर पडलाय तसाच्या तसा, यशोदेला उचलावा लागला तेव्हा बांधल्या गेला. दोर तर पडला होता, दोर नाही श्रीकृष्णाला बांधू शकला, दामोदराला. तर तसंच कर्म जड, कर्म नाही बांधत आपल्याला कधी. कर्मामध्ये स्वतःची चेतना नाही आहे. हा सूक्ष्म सिद्धांत आहे. हे एकदा ज्याला कळलं, ज्याच्या लक्षात आलं, त्याला कर्माचा सिद्धांत कळला, मग बंधनापासून तात्काळ मुक्ती. म्हणून मी इतकं हळू इथेच घुटमळून राहिलो, पुढे नाही जाता येत. कारण माझ्या मते याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट नाही कर्मयोगात, या सिद्धांतापेक्षा. आणि ज्याला कर्मयोग साध्य झाला त्याची सुटका झाली इथेच. म्हणजे ही गोष्ट स्लो डाऊन, थांबून, शांत होऊन विचार करण्यायोग्य आहे. हे सहज नाही प्राप्त होत, हे लगेच लक्षात नाही येत. श्रीकृष्ण स्वतःच म्हणतो की बुद्धिमान लोकही यात मोहित होऊन जातात, विकेट पडते, क्लीन बोल्ड होऊन जातात पहिल्याच बॉलवर. इतका प्रॅक्टिस केलेला, इतका सराव केलेला. म्हणून तो म्हणतो थांब, मीच समजून सांगतो. श्रीकृष्ण म्हणतो मीच आरामात, म्हणून 4था अध्याय झाला, 5वा अध्याय झाला समजून सांगितलं. त्याच्यामुळे मलाही स्लो डाऊन होऊन सांगावं लागेल. अजून याच्यापेक्षा जास्ती मला आज काही नाही सांगायचं आहे. या सिद्धांतापेक्षा उरलेला अर्धा तास वेळ तुम्ही याच्यातच घालवणार आणि पुढचंही सत्र याच्यातच. कर्म बांधत नाही. कर्म करणं वाईट नाही, कर्म तर करावंच लागेल, कार्य करावंच लागेल. तिसऱ्या अध्यायात आपण शिकला, कार्य करण्यासाठी भ्यायची आवश्यकता नाही. कार्याने काही नुकसान नाही होत, कार्याने काही कुठलीच गोष्ट. कारण कर्म जड आहे. जड म्हणजे स्वतःची अक्कल नाही, स्वतःची चेतना नाही. जसं दगड, माती, गोटे पडले राहतात, तसंच कुठलंही कर्मही जड आहे, आपणहून नाही होत. मग बांधते काय? बंधन तर फक्त फळांचं कर्मबंधन म्हणतो. मग बांधते कशी? मुक्ती फक्त बंधनापासून हवी आहे. कर्म फळ बांधते. फळ मनातच, त्याची आशा रूपाने जे फळ आहे, मनातच संकल्प झाला कार्य करायच्या आधी की आपण ही गिफ्ट देऊ, आपण त्यांना असं म्हणू, आपण तसं बोलू, आपण इथे जाऊ, आपण तिथे करू. हे मनात झाली प्रेरणा. हा मनात विचार झाला, आपल्या आत विचार झाला. आणि त्याच्या कार्य सिद्ध झाल्यानंतर ही अपेक्षा सुद्धा मनात झाली की अरे एवढं केलं, एवढं काय दिलं आम्हाला शेवटी? किंवा अरे आम्ही तर इतकंसं केलं, बिचार केवढं दिलं आम्हाला, किती तुम्ही केला, इतका आमचा मान केला, दोन्ही प्रकारे चांगला आणि वाईट. त्याच्यामुळे मग ती शृंखला, साखळी तयार झाली की पुढच्या वेळेस यांच्या वेळेला आपल्याला करावं लागेल. इतकं सगळं दिलं आपल्याला त्यांनी, म्हणजे आता पुढच्या वेळेस आपल्याला करावं. ही साखळी चालूच राहणार. मग अशी इकडे जाणारी साखळी किंवा इकडे जाणारी साखळी, आम्ही केलं आणि तुम्ही नाही केलं, ही मग आता पुढच्या वेळेस आम्ही नाही करणार, किंवा आम्ही एवढंच केलं तुम्ही इतकं मोठं केलं आमच्यासाठी, त्याच्यामुळे पुढच्या वेळेस आम्हाला तुम्हाला इतकं करावं लागेल. केलं म्हणजे गिफ्ट देणं नुसतं नाही म्हणत आहे, शब्द बोलणं, मान देणं, बोलवणं, खाऊ घालणं, कुठलंही कार्य जे होत आहे तर मनात सुरुवातीचा संकल्प आणि कार्य संपल्यानंतरची अपेक्षा, ह्या दोन गोष्टींनी त्या दोर बांधल्या जातो. अजून संकल्प केला तर अजून सरकला, अजून अपेक्षा केली ते अजून गाठ बांधली, अजून एक वाटोळा, अजून एक गाठ, अजून एक वाटोळा, अजून एक गाठ, अजून गोल 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 गोल, प्रत्येक कार्यानंतर फिरून एक गोल एक गाठ, एक गोल गाठ करायचं होतं. या मानव जन्मातून उलट घुमून गाठा सोडायच्या होत्या आणि उलट फिरून मुक्त व्हायचं होतं, मोकळं व्हायचं होतं. अजून झालं की इथे येऊन अजून धमाधम गाय, म्हैस, बकरा कोणते अजून कर्मफळाचे कोणते गाठा नाही बांधू शकणार. कर्माच्या गाठींमुळे गाय व्हायला लागली, म्हैस व्हायला लागली, बकरा व्हावा लागला. असं करत करत मनुष्य जीवन मिळालं की बाबा आता आपल्या अकलेचा वापर कर, गाठी सोड आणि उलटा फिरव वाटोळा, तर सोडून मुक्त आहेस तू जीवात्मा. जीव शिवाची झाली समाधी, तुटली उपाधी. उपाधी तुटायची होती की मी असा आहे, मी मोठा आहे, माझं हे घर आहे, मी साहेब आहे, मी सुंदर आहे. ह्या उपाध्या आहे, आदी नाही आहे. हे थोपलेलं वर आहे, हे तर सोडायचं होतं.
अजून जमा नव्हतं करायचा, तरच तर बंधन होईल. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतो की हे समजून कार्यच नाही करायचं असं नाही. ते बुद्धिमानी नाही की अरे काय करायचं नाही, कारण कार्य काहीतरी केलं तर मग काय होते की आपल्या मनात काहीतरी उद्देश निर्माण होतो आणि मग मनात फळाची अपेक्षा निर्माण होते आणि मग त्याच्यातून दुःख निर्माण होते. त्याच्यापेक्षा ना करूच नाही. तेच तर कन्फ्युजन श्री अर्जुनाला झालं होतं ना पहिल्या अध्यायात. म्हणजे तुम्ही भीक मागतो याच्यातून, हे असं होईल, आपल्याला मारावं लागेल आणि मग दुःख होईल आणि मग वर्णसंकर होईल, त्याच्यापेक्षा हे इथून मी निघून जातो आणि भिक्षा मागून उरलेलं आयुष्य ते मला जास्ती श्रेष्ठ वाटतंय. श्रीकृष्ण म्हणतो नाही, जी योग्य कर्म आहे ते तर करावं लागेल, पण तुला दुःख त्याच्यामुळे नाही होत. दुःख कारण तुझ्या मनात सुरुवातीपासून संकल्प आहे आणि नंतर ऑलरेडी कल्पना आहे की अपेक्षा आहे की याच्यानंतर काय होईल असं. ते सगळं सोड आणि कार्य नुसतं कर. कार्य नाही बांधू शकत तुला, कार्यातून दुःख नाही संपादन, उलट होतं. ह्या दोन गोष्टी सोडून मनातल्या जो कार्य करतो त्याला वास्तविक रूपाने आनंद प्राप्त होतो. जेव्हा आपण कुठला समारंभ केला, कुठली सेवा केली, कुठल्या गुरुच्या कार्यात, कुठल्या पारायण कुठल्या देवळात सुरू असलं किंवा कुठल्याही सत्कार्यात जेव्हा आपण कार्य करतो, तर 10 तास, 12 तास, 15 तास कधी-कधी आधीच्या आठवणत असेल तर इतकं शरीर झटतं, इतका थकवाण येते. पहाटे 3 वाजता उठून पोथी वाचली, थंड्या पाण्याने अंघोळ केली. कारण काय? कारण त्यांचं पारणं खंड नको पडायला. हे निस्वार्थ बुद्धीने जे केलेले कार्य असतात, त्यातून मिळालेलं जे सुख असतो, आनंद असतो, तो अजूनही आठवतो, अजूनही आल्हाद मिळतो ते केलेलं. कारण मनात काही अपेक्षा नव्हती, सेवाभाव होता त्यामध्ये केलेलं. जसं आई वडील आपल्या मुलांना वाढवतात, बिना न अपेक्षा कर्तव्य बुद्धीने. तर इतके कष्ट केलेले, कष्ट सहन करत असताना रात्र जागलेले तरी कष्ट नाही वाटत, असं कसं होतं ना? कारण फक्त देण्याच्या वृत्तीने, प्रेमाच्या वृत्तीने. आणि तेच जेव्हा त्यांच्याच आपल्या मुलांकडून काही घेण्याची अपेक्षा होते, तेव्हा मग तिथून दुःख निर्माण होतं, लक्षात येतं. तर जेव्हा कुठलंही कार्य करताना कार्य तर करावंच लागेल, पण मनात जर उद्देश नसेल स्वार्थाचा की मला यातून काय मिळणार, किंवा कार्य झाल्यानंतर अपेक्षा जर नसेल की मला आता काय होईल याच्या पुढे, तर श्रीकृष्ण म्हणतो ते अकर्म झालं. ते कर्म नाही झालं, अकर्म झालं. ते करून न केल्यासारखं, त्यातून काही वाईट नाही निघणार, त्यातून काही परिणामच नाही निघणार, भ्यायची गरजच नाही. त्यातलं काही फळच नाही निघणार, कारण मला नकोच होतं, अपेक्षाच नव्हती, तर फळ काय? फळ मनात नसतं, अपेक्षेतून निर्माण होतं. तर कर्म करत असताना अकर्म जो पाहतो आणि अकर्मातही जो कर्म पाहतो, आपण जो 18वा श्लोक ऐकला, तो बुद्धिमान आहे. आणि अकर्मात कर्म पाहणं म्हणजे काय, की मी करत समजा काहीच नाहीये, कार्य नाही करताय, नकोच रे बाबा काही, उगाच मग त्याच्यातून फळ निघेल, बांधला जाईल आणि अजून अपमान होईल, त्याच्यापेक्षा न करलेलंच बरं, बोलवतही नाही आणि जातही नाही त्यांच्याकडे समजा. पण हे न करत असताना कर्म होऊन राहिलाय, मात्र यांनी बांधलं जाणार आहे. शरीराने तर नाही काही कर्म करत आहे, कोणाला बोलवत नाही, काही मान नाही देत आहे, जे काय फोन नाही करत आहे, बोलत नाही. पण मनात जर आहे की कारण नाही तर मग असं होईल, नाही तर तसं होईल, किंवा मग ते झाल्यानंतर की कुतूहल मनात, की मग कोणाकोणाला बोलवलं तर मग काय म्हटलं, ह्याच्या मनात घोटाळा जर सुरू आहे, तर कार्य नसलं जरी करत तरी ते कर्म करून राहिले मनाने चालू असल्यामुळे चक्की, तर त्या फळाने बांधल्या जाणार. तरी पण कार्य न केलं असतानाही त्या फळाची निर्मिती होणार, कारण फळ मनात निर्माण होतं, संकल्पाने आणि अपेक्षेने, कामना आणि संकल्पाने. तर कर्म केलं पण अकर्म केलं असं होऊ शकतं, कारण मला ते घेणं देणं काहीच नव्हतं, करण्यायोग्य कर्म म्हणून केला, अपेक्षेने केला. कर्म न करूनही कर्म होऊ शकतं, कारण कार्य तर नाही केलं पण अपेक्षा खूप केल्या, लक्ष खूप दिलं. आणि विकर्म म्हणजे उलट कर्म, आता शब्द जो आला होता 17व्या श्लोकात भगवद्गीतेत, जे नको करायला ते केलं, ते म्हणजे विकर्म, वाईट कर्म. काही लोक बघायला मिळतात, थोडे असतात खूप, पण काही मधून मधून बघायला मिळतात गुंडे, की नको करायला ते करतात. तेही कधी कधी बुद्धी मोहित झाल्यामुळे होऊ शकतं आणि मग पश्चाताप होतं.
तर हे सगळं जर टाळायचं असेल, या गडबड घोटाळ्यातून बाहेर निघायचं असेल, कारण कर्म तर करावंच लागेल हा जर सिद्धांत आहे, आणि कर्म करावंच लागतंय आणि नेमका घोटाळा होतोय, नेमकं उलट होतंय, नेमकं बंधन, नेमकं दुःख, नेमकं अपेक्षा, यातून जर सुटका हवी असेल तर श्रीकृष्ण म्हणतो मग आता पुढचा इथपासूनचा 19व्या श्लोकांपासून हा उरलेला अध्याय आणि 5वा अध्याय धुरंधर आहे, खूपच समर्थ आहे, शक्तिशाली, प्रभावशाली. याचं वाखाण, याचं कौतुक नाही, याचं गुणगान नाही करू शकत, माझा जो शब्दच नाही आहे. इथपासूनचा जो हा उरलेला अध्याय आणि 5वा अध्याय जे सामर्थ्य, तेज आहे, आग निर्माण, धगधगीत सामर्थ्य आहे. याला जर आत्मसात केलं, याला जर पकडलं, इथपासूनचं जे सांगणं आहे याला जर आपलं बनवलं, तर सगळे कर्मफळ आत्ता जळून खाक, सगळे पाप नष्ट, निर्मूल, आत्ता इथे आज सगळे कर्मबंधन सुटले. पुन्हा पापाचं नाव नाही जीवनामध्ये, पुन्हा दुःखासाठी स्थान नाही मनामध्ये. इतकं सामर्थ्य आहे या श्लोकांमध्ये, इथपासूनच्या श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले. पण त्यासाठी हा सिद्धांत समजणं अत्यंत आवश्यक. नाही तर नुसतं वाचून समोर निघून गेलं पण फरक नाही पडला. जे लोक म्हणतात की खूप वाचलं, इतके वेळा वाचलं. मी सांगितलं ना की मी काही लोक ओळखते ना, उलटी गीता पाठ आहे. सरळ पाठ असणारे तर अनेक आहेत. मला नाही पूर्ण गीता पाठ. स्पष्टच सांगून गैरसमज असेल कोणाचा तर, कारण आवश्यकता नाही वाटली. थोडं थोडं जितकं कळत गेलं त्याच्यातच काम होऊन गेलं. एखाद्या लखपतीने म्हणा की मी नाही बरं करोडपती, किंवा एखाद्या करोडपतीने म्हणा मी अनिल अंबानी नाही बरं, माझ्या जो वाटेल तितकं पैसा पाण्यासारखा नाही वाहत आहे, पण मला ठीक आहे 1 करोड मध्ये 10 लाख मध्ये काम बघताय ना, जे हवं ते खायला मिळते, जिथे झालं त्याच्यामुळे आवश्यकता नाही. त्याच्यामुळे खूप अशी आणि कोणाला इम्प्रेसही करायचं नाही की पहा मला जेवढे श्लोक माहिती आहे तेवढे श्लोक माहिती आहे, अजून तेवढेच नाही पुरून आले, अर्धीच गीता अजून नाही पुरून आली, जीवन ऑलरेडी सफल होत असल्याचा अनुभव येत आहे. पण ते पूर्ण सरळ पाठ आहे ना उलटी पाठ आहे असे लोक असतात. पण त्यांनी नाही, जरुरी नाही की त्यांनी कार्य इतके वाचन झाले, इतके अनुष्ठान झाले, असं आम्ही उलट टांगून भगवद्गीता वाचतो असलाले. शीर्षासन पूर्ण 18 अध्याय तर शीर्षासन मध्ये राहतो, त्यांनी नाही होणार. त्याच्याशी जर एक एवढं सिद्धांत जर समजून घेतले तर मग खूप झटायची गरज नाही आहे, सहजतेने शक्य आहे. तर हा सिद्धांत काय, आता कर्माचा सिद्धांत काय, कर्माचा अकाट्य सिद्धांत काय, याला तोड नाही, कोणीच टाळू शकत नाही की कर्मातून फळ निर्माण होणार. आणि ते फळ, इट इज द फ्रूट, इट इज द एक्सपेक्टेशन. फळ बांधणारच, फळ भोगावं लागणारच. चांगलंही फळ आणि वाईटही फळ. चांगलंही फळ निघतात, खूप कौतुक होते, खूप नाव होतं, खूप धन दौलत मिळते, खूप उदो होतं, खूप प्रसिद्धी होते, खूप कपडा लत्ता येतो. हे चांगलेही फळ घ्यावेच लागतात, जबरदस्ती मिळतच जातात. आणि वाईटही होतात, निंदा नालास्ती होते, जेलमध्ये जावं लागतं, जे काय काम. तर कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे की जे केलं ते भोगावं लागणारच. म्हणून सावधान. आजपासून इथपासून आता हा शब्द कानावर आलाय, आता हे नाही म्हणू शकत की माहीतच नव्हतं. अर्जुनाने तर म्हटलं की अरे मला कळून नाही राहिलं, आणि श्रीकृष्णाने म्हटलं की हो बरोबर आहे, कोणालाच नाही कळत, हे गहन आहे. गहना कर्मणो गती सांगितलं आहे. 1/4 श्लोक रहस्यमय सांगून जातं की खूप गहन आहे, अनपॅक करावं लागतं याला, खूप कॉम्प्लिकेटेड होत जातं. पण हा महामना महापुरुष, हा परमपुरुष सोपं करून सांगतोय श्रीकृष्ण. फळाने बांधलं असेल, कर्माने नाही. आणि दुसरं काय, कर्म करावं लागेलच आणि फळ भोगावं लागेलच, तर मग तर सुटकाच नाही. मग तर कठपुतली तुझ्या हातची, आमच्या हातात काहीच नाही. विधी लिखित जे आहे, जे विधी लिखित त्यांनी नाही लिहिलं, विधी आपणच लिहिली. मागच्या जन्मात आपलं इथे लिहून ठेवलं, पुढच्या जन्मी मला हे कलईवर केल्यावर, भांड विकत घेतल्यावर ते इलेक्ट्रिक मी लिहितो, हे श्री जितेंद्र ज्योतप्रकार यांच्याकडून या दिवशी या कार्यासाठी प्रत्यर्थ सप्रेम भेट, तारीख, राहणं बुलढाणा जिल्हा, हे पक्क विसरू नका. कोणी दिलं तर 40 वर्षानंतरही बाकीचे सगळं निघून गेलं, पण ते दिसते स्पष्ट. तसं आपणच आपलं विधी लिखित लिहून
ठरलंय की मला ही अपेक्षा आहे, मला हे हवं आहे, बरं मला ते हवं आहे, मला असंच जीवन हवं आहे, मला सुंदर व्हावं, मला मोठं घर पाहिजे, आणि ते मिळालं नाही की दुःख दुःख दुःख, मग कोर्ट कचेरी, मग अजून लावणं, अजून डोक्यावर लावणं, अजून सगळ्या, हे आपलंच विधिलिखित आहे. ब्रह्माला काही एवढे धंदे नाही, कोणीच कठपुतली नाही नाचवत आहे. ह्या गीतेचा सिद्धांत नाही आहे, शास्त्रांचा सिद्धांत नाही, कुठेच नाही आहे शास्त्रामध्ये की अरे तो बस तो नाचवून राहिला, जसा नाचा लागून राहिला आपला, जहां मैं जाती हूँ वहीं चले जाते हो, चोरी चोरी, जे ते तसे कठपुतली सारखं. आपणच लिहिलेलं आहे, आपल्याला तर फ्रीडम दिलेला आहे, जन्म स्वतःसोबत त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर आजपासून आपण आपलं दोरी कापू शकतो कठपुतली जर वाटत असलं तर. या दोन कैचीचे दोन जे ब्लेड्स असतात, हे दोन ब्लेड त्यांनी सांगितले आता इथे की कुठलेही कार्य करताना हे बंधन जर कापायचं असेल तर ही कैची वापर. एक पातक आहे कात्रीचं, स्वार्थ नाही, मनात स्वार्थ बुद्धी काढून टाकणं, स्वतःसाठी नाही करत, स्वतःला काहीतरी मिळावं म्हणून नाही, योग्य कर्म आहे म्हणून करतोय बस. आणि दुसरं पातक आहे कैचीचं, अपेक्षा नाही झाल्यानंतर की आम्ही एवढं केलं आता काय, काहीच नाही. ही कैची जर असली तर सगळे बंधन आज आत्ता इथे कापल्या जाऊ शकतात, मुक्तीचा अनुभव होऊ शकतो. कोणावरच निर्भर नाही, जितके दिवस शरीर चालेल तितके दिवस चालेल, जसं चालेल तसं चालेल, मी शरीरच नाही तर मला काय असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, तुकाराम महाराज छातीत ठोकून म्हणतात. चलो जाओ भागो, 5 मुलं सगळ्यांना काही, माझा हरी मला पोहोचेल, जेवढं आवश्यक आहे जितके दिवस आहे तेवढं मला मिळेल बरोबर, आणि मिळतच आहे, मिळालंच आहे. असा एक दिवस नाही आला जे जे भूक मारावा लागला, नंग फिरावं लागलं. तर हा ठाम विश्वास ठेवून आजपासून जर अपेक्षा सोडल्या आणि मनातले, तर यस्य सर्वे समारंभ, हा प्रसिद्ध घोष वाक्य श्लोक, प्रसिद्ध आहे की नाही माहित नाही, बहुतेक प्रसिद्ध तर नसावा, पण माझ्या दृष्टीने कर्मयोगाचा ध्वजा ग्रंथ, ध्वजा ज्याला श्लोक म्हणता येईल, फ्लॅगशिप जसं म्हणतात, यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जित. माझ्या मनावर खूप चोट झाली हा जेव्हा वाचला आणि कळून पिला, तेव्हा माझ्यात खूप परिवर्तन झालं, मी खूप शिकल्या गेलो या श्लोकांनी, म्हणून मी समोर ठेवतोय 4थ्या अध्यायाचा 19वा श्लोक. यस्य म्हणजे ज्याचे, सर्व म्हणजे सगळे, समारंभ कुठल्याही कार्याचा आरंभ, सगळ्याच कार्यांचा, काम संकल्प वर्जिता, वर्जित हे सोडून होते सुरुवात, कोणते की मनात कामना नाहीये, कुठल्या तरी इच्छा पिपासा तृष्णा घेऊन नाही हे कार्य करत आहे, आणि संकल्प नाही, कामना नाही, अपेक्षा नाही, काम संकल्प वर्जिता, तर मग काय होईल, त्यातून फळ जे होईल त्यात ते बांधणारं नाही होणार, पण त्याच्या जागी जे ज्ञान निर्माण, जी शिकवण होईल, त्यातून समज जी निर्माण होईल, त्या अग्नीत, ज्ञान अग्नी दग्ध कर्माणि, त्या ज्ञानाच्या अग्नीत कर्माचे ते बंधन सगळे जळून जातील. तमाहु, हे जाणणारा, पंडितम बुधाः, जाणकार लोक, जाणते लोक त्यालाच पंडित म्हणतात, जो कार्य करताना हे लक्षात ठेवून करतो आहे. तर आपण आजचे काही श्लोक वाचणार राहिला ते दोन वाचून थोडं इंग्रजीत म्हणू, संस्कृतमध्ये वाचून हिंदीत म्हणू, काल इंग्रजीत होता, आणि मग थोडा वेळ ध्यान करून भगवत चर्चाकडे जाऊ. तर 2-3 श्लोक मी थोडं संस्कृतमध्ये म्हणतो, तुम्ही म्हणा. 16, 17, 18, 19. 16वा श्लोक. किम कर्म किम अकर्म इति. हा 16वा श्लोक आहे. किम कर्म किम कर्मेति, किम कर्म किम अकर्म इति. किम कर्म किम कर्मेति कवयो अपि अत्र कवयोप्यत्र मोहिताः.
किम कर्म किम अकर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तद ते कर्म प्रवक्ष्यः अमि तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यद ज्ञात्वा मोक्षसे अशुभात् यद ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. याचा अर्थ काय, किम कर्म म्हणजे कर्म काय आणि किम अकर्म, कुठलंही कार्य करणं काय आणि न करणं काय. किम कर्म किम अकर्मेति कवयो अपि अत्र मोहित. यात बरेच लोक, सगळे जवळपास सगळेच लोक मोहित होऊन जातात. तो म्हणतो तत्ते कर्म प्रवक्ष्यामी, म्हणून हे कर्म काय असतं हे प्रवक्ष्यामी. वक्ष्यम बोलणं, अमी म्हणजे मी, तो म्हणतो वक्ष्यामी. प्रवक्ष्यामी म्हणजे प्रकर्षाने, म्हणजे विशेष नीट समजावून सांगतो मी. श्रीकृष्ण म्हणतो प्रवक्ष्यामी. यद ज्ञात्वा, यद म्हणजे ज्याला, ज्ञात्वा म्हणजे जाणून, जे नीट समजून घेऊन मग मोक्ष, सुटका, मोक्ष म्हणजे सुटका, बंधन मुक्ती, कशातून, अशुभात, मोक्ष से अशुभात. हे जर नीट समजून घेतलं तर यानंतर जीवनात अशुभ नाही राहणार, कुठलाच क्षण अमंगल नाही होणार, अभद्र काहीच होणार नाही, अशुभाचे अनुभवच नाही होणार. हे जर समजून घेतलं, असं आत्ता जो श्लोक वाचला, किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि मोक्ष यज्ञाता मोक्षसे अशुभात. पुढचा श्लोक मी थोडा म्हणतो, तुम्ही थोडा म्हणा. कर्मणो हि अपि कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः. बोद्धव्य म्हणजे समजून घ्यायला हवं, बोध म्हणजे समज. कर्मणो हि अपि बोधव्यम, कर्म काय, कर्म कसं आहे अवश्य समजून घ्यायला हवे. बोधव्यम च विकर्मणः, उलटे कार्य कोणते हेही समजून घ्यायला हवं. हे श्रीकृष्णाचे वचन आहेत. तर मगच कार्य करायला. आजपर्यंतचं आयुष्य कसं झालं, असेच कर्म करत गेलं, जसं वाटलं तसं केलं. असं वाटतंय बाबा, आपण मला वाटते असं करू, असं वाटतं हे ठीक वाटते, हे बरोबर वाटतंय. श्रीकृष्ण म्हणतो म्हणून मग बंधन होत जातात. म्हणून एकदा नीट समजून घेऊन मग पुढचे कार्य केले तर सुटका. आणि पुढे काय त्या श्लोकात, अकर्मणः च बोधव्यम अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. गहना कर्मणो गती. कर्माचं रहस्य खूप गहन आहे रे बाबा, समजत नाही असं कसं झालं. आपण म्हणतो उलट याला कसं, या लहान मुलाला कसं कॅन्सर झाला, हे काय झालं, असं कसं झालं, हे करायला गेलं भलतं गेलं झालं. गहन आहे खूप रहस्य, हे इतकं सोपं नाही समजणं. पण या दोन गोष्टी कळल्या तर ते रहस्य उलगडू शकतं. पुढच्या श्लोकात म्हणतो कर्मणी अकर्म यः, कर्मण्य कर्म यः, म्हणजे याचा संधी विग्रह केला तर काय, कर्मणी अकर्म यः, कर्मातच अकर्म आहे. पश्येद, पश्य म्हणजे जो बघतो, कर्मात अकर्म जो बघतो, आणि अकर्मणी च कर्म यः, कर्मात अकर्म अकर्मात कर्म, हा जो पश्येद जो बघू शकतो, स म्हणजे तो, बुद्धिमान मनुष्येषु, तोच मनुष्य जन्माला येऊन बुद्धीचा उपयोग केला. मनुष्यांमध्ये तो बुद्धिमान, इथे पुरुष नाही म्हटलाय, तो माणूस नाही म्हटलाय, मनुष्येषु मानव जाती, स्त्रीसाठी तितकंच स्थान आहे भगवद्गीतेत 9व्या अध्यायात. त्याच्यामुळे कुठल्या पुरुषांनी स्त्रीला कमी न मानावं आणि स्त्रीने पुरुषाला जास्ती न मानावं आपल्यापेक्षा. श्रीकृष्णाच्या दृष्टीत भगवद्गीतेमध्ये स्त्री पुरुषांमध्ये योग्य अयोग्य असं नाही अजिबात. कुठले बुद्धिमान मनुष्येश म्हटलं, तर मनुष्य जातीत असलं तर, मनुष्य जन्मात तर कोणीही. आणि अशी उदाहरणे आपल्या शास्त्रांमध्ये, तर इथे म्हटलं सबुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत कृत्स्न अकर्मकृत. त्याने मग करून न केल्यासारखं, त्याला फळ नाही बांधणार हे समजून, त्याला तिला, मी बोलताना त्याला म्हणतो कारण मी पुरुष जातीत आहे, पण त्याला तिला यांनी मनुष्य म्हटलं. काही सगळं करून न केल्यासारखं, म्हणजे असं कोणी म्हटलं की खूप सरळ धगधगी चोरी करून म्हणतंय की मी नाही केली चोरी,
मैं नाही माखन खाय. अरे तोंडाला दही दिसून राहिलं तुझ्या. इथे बघून राहिले 18 गोप्या येऊन म्हणून राहिले आमच्या समोर. पहिला आम्ही अडून पाहिला आणि तो असं उद्धट असा धीट की मैं नाही माखन खाय. याचा काय अर्थ आहे? यांचे कपडे चोरून वर जाऊन बसला झाडावर आणि म्हणताय की हे नाही, असं कसं? तर ते रहस्य भागवतात उलगडलेलं आहे की त्याच्या मनात स्वतःचा स्वार्थाचा उद्देश नव्हता आणि त्याच्यानंतर अपेक्षा नव्हती. हे यांचंच खूप इच्छा पूर्ण सुरू होतं. गोपिका सगळ्या पूर्वीच्या जन्मातल्या रामाच्या अवतारातले ऋषीमुनी होते आणि मनात ज्या ज्या उरलेल्या इच्छा होत्या तेव्हाच त्यांनी पुरवण्याची इच्छा केली होती. रामालाच्याच मागे लागल्या होत्या. ऋषीमुनी पुरुष जातीत असलेले होते. ह्या स्त्री झाल्या पुढे की आम्हाला तुमच्या सोबतच जायचं आहे, आम्हाला तुमच्या मागे मागे येऊ द्या, तुमच्या सोबत राहू द्या, तुमच्या सुंदर रूप पाहून आम्हाला शांती मिळते. असं वाटते की एवढं धूर चाटलं, एवढ्याला यज्ञ केले, आतापर्यंत त्यांनी जो आनंद नाही मिळाला, इतके अनुष्ठान केले, इतके मंत्र जपले, ते तुझ्याकडे नुसतं बघून जे श्यामल सुंदर स्वरूप मिळते रामा, तुझे मधुर वाणी, तुझा गंभीर आवाज ऐकून, तुझं धैर्य बघून आमचं मन प्रभावित होऊन गेलं. असं वाटते की ही साधनाची पराकोट काष्टा झाली इथे, तुझं दर्शन झालं इथे. तू इथून जाऊ नकोस, तू जाणार असेल तर आम्हाला सोबत येऊ दे. त्यांनी श्रीराम म्हटलं, नाही बाबा, हा माझा, मी काही देव वगैरे नाही आहे, मी बस दशरथाचा पुत्र राम आहे. असेल प्रयोजन तर पुढे असं काही असलं तर रहस्य सांगितले की पुढच्या अवतारात तुम्हाला त्या इच्छा पूर्ण होतील. आणि मग कृष्ण अवतारात पहिल्यापासून त्यांच्या जे उरलेल्या इच्छा घेऊन आले होते, सोबत राहण्याचा, स्पर्श करण्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. याची स्वतःचाच अर्थ नव्हता येण्यामध्ये काही. बांधून ठेवाय दही घालून, माखन घालून की केव्हा येईल, केव्हा चोरी करेल, माझ्या घरच्या एकमेकावर जळायच्या की रोज रोज तुझ्याच घरचं कसं खातं, माझ्या घरी का नाही येणार, माझ्या घरी केव्हा येणार आहे. अजून झाल्यावर इकडे रुसवा फुगवा करून खूप सांगायचे, तुझ्या घरी तर नाही आला, माझ्या घरी येतं, तिसऱ्यांदा आला माझ्या घरी जाऊन, मीच श्रेष्ठ आहे. तर हे त्यांच्या मनातल्या अपेक्षा होत्या. मैं नाही माखन खाय. तर मला पतिभावाने मानलं होतं चिरहरण. तर म्हणून त्या कार्तिकातल्या त्या पूर्ण एकदाच्या पूर्ण केले, त्यांची मनाने मानून बस सुटका झालं, तुमची सगळी तपस्या सफल झाली. श्रीकृष्ण पती रूपात प्राप्त झाला. तर कोणती तपस्या, कोणता ऋषी याच्यापेक्षा मोठा राहील? कोणता मुनी, कोणती तपस्या, कोणते यज्ञ, कोणते शास्त्र वाचून, कोणते काय करेल याच्यापेक्षा मोठं फळ की श्रीकृष्ण पती रूपाने प्राप्त झाला. तर मैं नाही माखन खाय, कृष्णाचं म्हणणं होतं. त्यांनी स्वतःचे ह्या दोन गोष्टी जर समजल्या की मी स्वतःच्या उद्देश स्वार्थासाठी नाही केला आणि त्याच्यानंतर अपेक्षाही नाही केली की तुम्ही जे काय, तर हे ते त्या श्लोकात सांगते. हे समजून जो कार्य करेल, याच्यापेक्षा जास्त कोणी कार्य केलं होतं का? रामाच्या अवताराकडे जर मागच्या वेळेस म्हटलं होतं मी, रामापेक्षा जास्त कोणी चालत गेलं का त्या जीवनामध्ये? रामापेक्षा धीर, रामापेक्षा गंभीर, रामापेक्षा शूरवीर, रामापेक्षा शांत, रामापेक्षा समजदार, रामापेक्षा न्यायप्रिय, रामापेक्षा कष्ट सहन करणारा अजून कोणी केलं त्या अवतारामध्ये? कृष्णा इतका कार्यरत, महाभारत, संपूर्ण महाभारत वाचलं तरी दिसत नाही कोणी इतका झटणारा. सांगितलं तुम्ही 18 दिवस युद्धांमध्ये सगळ्यांच्या आधी उठणारा योद्धा कोण? तर ज्यांनी प्रतिज्ञा केली की मी शस्त्र नाही धारण करणार, तो योद्धा सगळ्यांच्या आधी उठणारा. सगळ्यांच्या शेवटी झोपणारा कोण? तर तोच योद्धा सगळे झोपल्यानंतर, आणि त्याच्याही नंतर झोपला नाही, ध्यानात बसला. मध्यरात्रीचं ध्यान मुहूर्त नको टळाला म्हणून. स्वतःच झाल्यानंतर घोड्यांची सेवा केली, दुसऱ्या दिवशी तयार व्हावे म्हणून. याच्यापेक्षा जास्त इतका कार्य करणारा, पण असं कसं आहे की याला बंधन नाही होत? कारण हे स्वतःचा स्वार्थ नाही आहे कुठल्याच कार्यामध्ये, माझ्यासाठी म्हणून नाही, आणि केल्यानंतर सोडून देण्याची वृत्ती आहे. जे होईल जसं होईल तसं. मी केलं, फर्स्ट क्लास केला, आता मी बिनधास्त राहणार. मेले तर मेले, राहिले तर राहिले, अपेक्षाही नाही आहे. म्हणून हा म्हणतो की हे दोन समजून माझ्यासारखा तू राहू शकतो. इतका मस्त. सबुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्मकृत. आणि मग आजचा शेवटचा श्लोक जो आपण केला, बस आता संपतच आली वेळ आपली. हा श्लोक जरूर तोंडाने म्हणायला हवा आणि पक्का समजून घ्यायला हवा. आज आपण बोललो ऑलरेडी याच्याबद्दल. यस्य सर्वे सम आरंभा, यस्य सर्वे समारंभा म्हणजे ज्याचे सगळेच कार्य
फर्स्ट क्लास. समारंभ काय म्हणतो आपण? समारंभ केला. सम म्हणजे चांगल्या प्रकारे, व्यवस्थित, बरोबर, इक्वल, पार्शालिटी न केलं. त्याच्याचे सगळेच कार्य सुईत दोरा ओढण्यापासून, फुलाचा हार बनवण्यापासून, झाडू पोछा करण्यापासून, खरकाटे उष्ट्या आवरण्यापासून, भांडे घासण्यापासून, ते स्वयंपाक करण्यापासून, ब्राह्मणाची सेवा असो, नाही तर आलेल्या भंगीला तुकडा देत असावं, चांभार असो, त्या चांभाराशी 2 गोड शब्द बोलताना, नाहीतर संतांसोबत समोर हात जोडून उभे राहत असताना, सगळेच कार्य फर्स्ट क्लास. समारंभ असं मन भरून आला, छलक आला की फर्स्ट पूजा करते मी सतत पूजा करते. माझ्याशी ईश्वराची सतत पूजा चालली, अखंड समाधी लागून पूजा सुरू आहे. जे कुठलं यस्य सर्वे समारंभ, सगळे कार्य फर्स्ट क्लास होऊ शकतात जर तुमचं काम, यस्य म्हणजे ज्याचे, काम संकल्प वर्जिता, आपलं स्वतःच घेणे देण्याची जर वृत्ती नसली, दोरे बांधून नसली की मला काय, माझ्यासाठी एवढं, मला तसं तसं, तर प्रत्येक कार्य फर्स्ट क्लास होऊ शकतं. झाडू मारणाऱ्या भंगिणीला अगदी जाऊन आलिंगन बिनधास्तपणे देऊ शकतो, प्रेमाने त्या म्हातारीला बिचारीला, मनात संकोच न मानता, अछूत न मानता. मनुष्य यांनी कुठे म्हटलं की ब्राह्मणांसाठी आहे असं? कुठे म्हटलं ना? आपण ऐकलं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभाग. प्रेम सगळ्यांनाच हवं आहे, प्रेम सगळेच देऊ शकतात. शूद्र तर ईश्वराचे चरण म्हटलं ना त्यांनी, मग डोकं कुठे झोपवतो आपण? ईश्वराच्या चरणी तुळसी पत्र कुठे वाहतो, फुल कुठे वाहतो, हात कुठे जोडतो? तर मग तर शूद्राच्या पहिले लगाला. ब्राह्मणस्य मुखे विष्णू बाहुराजन्य कृता उरुतदस्य वैश्याम पद्भ्याम शूद्रो अजायतः. पुरुष सूक्तात आलं ना, मुखादिंद्रश्च अग्निश्च वायू प्राणाद वायुरजायतः. तर भेद दृष्टी सोडून सगळ्यांच्या मंगल भावनेने, सगळ्यांच्या भल्या चांगल्यापणासाठी, आपल्यासाठी जेवढं आवश्यक मिळेल, जे मिळेल, तर मग फर्स्ट क्लास अनुभव, बिनधास्त राहतात. जो असं फर्स्ट क्लास कार्य करू शकतो तर बिनधास्त राहू शकतो जन्मभर, मस्त मजेत. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञान अग्नि दग्ध कर्माणम ज्ञानाग्नि दग्ध कर्माणम तमाहुः पंडितम बुधाः. ज्ञानाग्निदग्ध कर्माणम तमाहुः पंडितम बुधा. तुम्ही आता हे हिंदीतलं वाचून दाखवून आजचं सत्र संपूर्ण आपण ध्यान करू आणि मग भगवत चर्चा. जिसके संपूर्ण शास्त्र सम्मत कर्म बिना कामना और संकल्प के होते हैं, तथा जिसके समस्त कर्म ज्ञान रूप अग्नि के द्वारा भस्म हो गए हैं, उस महापुरुष को ज्ञानी जन भी पंडित कहते हैं. ज्याचे सगळे कार्य चांगल्या प्रकारे होतात आणि चांगल्या प्रकारे तरच होतात जर या कात्रीनी कापून टाकले, संकल्प आणि अपेक्षा रूपी कात्रीनी हे बंधन कापून टाकलं, तर त्या अग्नीमध्ये सगळे फळ, सगळे संकट, सगळे दुःख जळून भस्मसात होऊन त्याला ज्ञानी लोकही पंडित मानतात, म्हणजे समजदार, समजूतदार म्हणतात. आजची वेळ झाली बरोबर एक्झॅक्ट आपली. आज इथे थांबवू. पुढच्या वेळेस 20व्या श्लोक आपण सुरुवात करू. आणि हेच लक्षात घेणे की हा सिद्धांत समजला तर पूर्ण कर्मयोग कळला. कर्मयोग ज्याला कळला त्याचे दुःखापासून सुटका संपूर्णपणे, मनुष्य जन्म सफल, मुक्तीची यात्रा सुरू झाली. म्हणून याचं महत्व. जय श्री कृष्ण.